Hello students, now we are going to start our next unit and it is wave optics. Name itself suggests that it is the information or some derivations or some properties of light which is in the form of wave, because wave means wave nature and optic means light. That means we are going to study here wave nature of light. But before that, we are taking some introduction for this chapter. Introduction involves some phenomenon or some things, some concepts that we have learned earlier. आपण या अगोदर लाईटच्या वेगवेगळ्या नेचरबद्दल पाहिलेलं आहे. आपण याआधी जो 6th युनिट शिकलो होतो त्यामध्ये आपण स्टेशनरी वेव्स किंवा वेव्सचे वेगवेगळे नेचर, त्यानंतर इन्सिडेंट रे कसा असतो, रिफ्रॅक्टेड रे, त्यांच्यातला अँगल, इन्सिडन्सचा अँगल, त्यानंतर लॉज वेगवेगळे जे असतात, रिफ्रॅक्शनचे लॉज ते पाहिलेले आहे आपण. त्यानंतर आपण म्हणजे 11वीमध्ये सुद्धा आपण हे पाहिलेलं आहे. आणि लाईट ट्रॅव्हल्स इन द स्ट्रेट लाईन अँड इन द लाईन ऑफ प्रोपोगेशन. ओके, देर आर सम or two types of waves we have learned, but there is also another types of waves that we are going to learn now. तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आपण याआधी शिकलेलो. आपण एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना रिफ्रॅक्शन ऑफ लाईटसुद्धा शिकलेलो आहे. त्यामध्ये आपण एक मीडियम आणि नंतर दुसरा मीडियम यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा असतो हे सुद्धा पाहिलेलं आहे. त्यामध्ये आपण रिफ्लेक्शन किंवा एखाद्या स्पेरिकल मिररमधून जाईल लाईट तर काय होते, एखाद्या स्लिटमधून गेला तर काय होईल, बरोबर आहे. स्क्रीनवर कशा प्रकारचे आपल्याला इमेजेस मिळतात. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ इमेजेस पण आपण पाहिलेलं आहे, रिअल इमेज आहे ना. म्हणजे आपण हे याच्या अगोदर काही म्हणजे 10वीत 11वीमध्ये किंवा त्या अगोदरसुद्धा काही गोष्टी शिकलेलो आहे. असं आपण लाईट हे वेव्ह नेचरबद्दल, लाईटच्या या वेव्ह नेचरबद्दल आपण शिकलेलो आहे. त्यानंतरचं थोडंसं आपल्याला पाहायचं आहे किंवा त्याचं काही बेसिक जे आहे ते पहिल्यांदा आपण पाहू. जे आपण आतापर्यंत शिकलो ते आपण वेव्ह नेचर कन्सिडर करून शिकलो, परंतु त्या अगोदरसुद्धा काही वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळे नेचर जे आहे ते सांगितलं होतं लाईटचं. त्याप्रमाणे समजा आपण पाहिलं तर इथे आपल्याला लाईटच्या वेगवेगळ्या नेचरबद्दल पाहायला मिळतं. लाईट हा सुरुवातीला न्यूटननी त्याच्या थेअरीमध्ये कॉर्पस्क्युलर नेचर लाईटचं सांगितलेलं होतं. लाईट हा इन द फॉर्म ऑफ पार्टिकल्स ट्रॅव्हल करतो असं न्यूटननी सांगितलं होतं. हे पार्टिकल्स डोळ्यात पडतात त्यावेळेस आपल्याला लाईट दिसतो असं त्यांनी सांगितलं होतं. पार्टिकलचा आकार वेगवेगळा असतो त्यामुळे आपल्याला लाईट वेगवेगळ्या कलरचा दिसून येतो असं त्यांनी सांगितलं. पार्टिकल हे एनर्जी, लाईटची एनर्जी ट्रॅव्हल करता स्वतःसोबत घेऊन जातात असं त्यांनी सांगितलं. म्हणजे टायनी पार्टिकल्स अशा प्रकारे, आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातील तेव्हा रे ऑफ लाईट आपल्याला पाहायला मिळतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी कॉर्पस्क्युलर नेचरमध्ये त्यांनी सांगितल्या. अर्थातच त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण पुढे कन्सिडर करू शकणार नाही, त्या चुकीच्या होत्या किंवा त्या कन्सिडर करून आपल्याला बऱ्याचशा फिनॉमिनॉन ज्या आहेत त्या एक्सप्लेन करता येत नाही. त्यानंतर बऱ्याचशा फिनॉमिनॉनचा शोध लागला. त्याकरिता आणखी एक थिअरी हायजन नावाच्या डच सायंटिस्टनी जो 1629मध्ये त्यानंतर 1695पर्यंत होऊन गेला, त्यांनी त्याची वेव्ह थिअरी मांडली. आणि त्याच्या वेव्ह थिअरीमध्ये त्यांनी लाईटला वेव्ह नेचर असतं असं सांगितलं. तर कॉर्पस्क्युलर नेचर जे आहे लाईटचं ते बरोबर नाही, तर वेव्ह नेचर लाईटला असते असं त्यांनी सांगितलं. म्हणजे लाईट एनर्जी ही ट्रॅव्हल करते वेव्हच्या स्वरूपात. तिला ट्रॅव्हल करायला एखादं मीडियम लागते. एखाद्या मीडियममधून ज्यावेळेस लाईट त्या मीडियमच्या पार्टिकल्सवर पडतो त्यावेळेस लाईट त्या पार्टिकल्सवर पडल्यानंतर तिथले जे मीडियमचे पार्टिकल्स असतात ते व्हायब्रेट होतात आणि अशा प्रकारे आपल्या ज्या डायरेक्शनने लाईट आपल्याला जाताना दिसतो आहे त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शननी आपल्याला व्हायब्रेशन्स जे आहेत ते लाईटची एनर्जी पडल्यावर त्या पार्टिकल्स ऑफ द मीडियमचे पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारे हे जे व्हायब्रेशन्स असतात हे वेव्ह क्रिएट करतात.
आणि अशा प्रकारच्या वेव्ह क्रिएशनमुळं पुढे मग ती एनर्जी ट्रॅव्हल होत राहते एका पार्टिकलहून दुसऱ्या पार्टिकलवर. अशा प्रकारे हे असं सगळं आपण याआधी पण पाहिलेलं आहे, पण हे सगळं त्यांनी हायजननी आपल्या वेव्ह थेरीमध्ये मांडलेलं आहे. त्याने वेव्ह नेचर सांगताना जसं हे मीडियम आवश्यक आहे तसं सांगितलं. त्याप्रमाणे जर मीडियम नसेल तर काय, तर त्यांनी असं सांगितलं की मीडियम जर नसेल तर ज्या ठिकाणी व्हॅक्यूम आहे त्यांनी व्हॅक्यूममध्ये एक प्रकारचा इथर मीडियम असताना लाईट ट्रॅव्हल होतो असं सांगितलं. आता इथर म्हणजे जे आपण केमिस्ट्रीमध्ये शिकतो तो इथर गॅस किंवा इथर लिक्विड नाही, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं इथर मीडियम हे वेगळं होतं. त्या इथर मीडियम, ते जे इथर मीडियम आहे ते पूर्ण अंतराळात ब्रह्मांडात सगळीकडे पसरलेलं आहे आणि म्हणून लाईट त्या अंतराळातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, त्या इथर मीडियम थ्रू तो जाऊ शकतो असं हायजननी मांडलं होतं. परंतु नंतर हे लक्षात आलं की ही गोष्ट बरोबर नाही. इथर मीडियम हे कुठेच एक्झिस्टन्समध्ये नाही, त्याचा एक्झिस्टन्स त्याला प्रूव्ह करता आलं नाही आणि म्हणून सर्वांनी या थेअरीतली ही जी गोष्ट आहे इथर मीडियमची ही नाकारली आणि ती मान्य करण्यात आली नाही. हा कन्सेप्ट आपल्याला चुकीचा वाटतो असं सगळ्यांनी सांगितलं, सर्व सायंटिस्टनी. त्यानंतर त्याच्यामध्ये इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन किंवा पोलरायझेशन असे वेगवेगळ्या फिनॉमिनॉन्स ज्या घडतात त्याबद्दल पण त्यांनी सांगितलं की वेव्ह नेचर जे आहे तेच ते एक्सप्लेन करू शकते, तर पार्टिकल नेचर अशा प्रकारच्या फिनॉमिनॉन कशा घडतात ते एक्सप्लेन करू शकत नाही. म्हणून मग वेव्ह नेचरच हे बरोबर आहे आणि लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स हेच बरोबर आहे. पण व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल होणाऱ्या लाईटसाठी जे इथर मीडियम सांगितलं ते चुकीचं होतं आणि म्हणून व्हॅक्यूममधलं लाईट ट्रॅव्हलिंग कसं होते याचं एक्सप्लेनेशन हायजनला सॅटिस्फॅक्टरी देता आलं नाही. त्यानंतर इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन ह्या पण गोष्टी क्लिअरली जास्त वेव्ह नेचर ऑफ लाईट जे आहे हायजननी सांगितल्याप्रमाणे ह्या एक्झॅक्टली आपल्याला एक्सप्लेन करता येणार नाही किंवा त्याच्या थेअरी थ्रू ते एक्सप्लेन होणार नाही. परंतु काही फिनॉमिनॉन जे आहेत जशा रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन जे आहेत त्या आपल्याला याच्या वेव्ह नेचर म्हणून एक्सप्लेन करता येतात. त्या आपण या पाठामध्ये या चॅप्टरमध्ये पुढे पाहणार आहोत. तर रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन अशा प्रकारच्या फिनॉमिनॉन किंवा फॉर्मेशन ऑफ इमेजेस होत असते किंवा मिरर थ्रू होत असते किंवा वेगवेगळ्या ऑब्स्टॅकल्स थ्रू फॉर्मेशन ऑफ इमेजेस जे होत असते, प्रिझम थ्रू स्कॅटरिंग होत असते. आणि म्हणजे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या वेव्ह नेचर जे आहे ते एक्सप्लेन करू शकते आणि म्हणून वेव्ह नेचर हे लाईटचं असलं पाहिजे असं हायजननी मांडलं. हायजनचं एक प्रिन्सिपल मांडलं. त्यानंतर हायजननी आपल्या वेगवेगळ्या थेअरीज मांडल्या. त्यानंतर रिफ्लेक्शनसुद्धा त्यांनी, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन दोन्ही फिनॉमिनॉनसुद्धा त्यांनी एक्सप्लेन करून दिल्या. अशा प्रकारे हायजनची वेव्ह थेअरी जी आहे ती बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी कारणीभूत ठरली आहे किंवा त्याची मदत आपल्याला झाली आहे. परंतु काही फिनॉमिनॉन ज्या असतात जशा कॉम्प्टन इफेक्ट ऑफ लाईट, कॉम्प्टन इफेक्ट किंवा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अशा प्रकारच्या फिनॉमिनॉन ज्या आहेत ज्यामध्ये वेव्ह नेचर हे कन्सिडर करता येणार नाही, अशा प्रकारच्या फिनॉमिनॉन आपल्याला हायजन्स वेव्ह थेअरीसुद्धा एक्सप्लेन करून दिलेलं नाही आहे त्या थेअरी. म्हणून मग त्यानंतर आपण 11वीमध्ये पण काही गोष्टी शिकलेलो आहे. आपण मॅक्सवेल्स इक्वेशन शिकलेलो आहे. मॅक्सवेलनी किंवा हर्ट्झनी पण त्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ लाईटविषयी बोललेलं आहे. त्यानंतर आईन्स्टाईनने सुद्धा त्याची काही स्पेशल थेअरी जी आहे रिलेटिव्हिटीची ती मांडली होती. या सगळ्या गोष्टी आपण ज्या 11वीमध्ये शिकलेलो आहे त्याच गोष्टींवरून आपण या चॅप्टरमध्ये काही गोष्टी शिकणार आहोत. प्लँक्सनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असतानाची थेअरी मांडली होती. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे असतात ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात जात असतात आणि ह्या वेव्ज अशा लाईट वेव्हसुद्धा असू शकतात असं सांगितलं. म्हणजे लाईट वेव्ह कॅन ट्रॅव्हल और लाईट कॅन ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं त्यांनी सांगितलं. इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा अर्थ जिथे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही येतो अशा प्रकारे होतो. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात आणि दोन्हींना डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह जी आहे ही परपेंडिक्युलर राहते. अशा प्रकारे वेव्ह जी आहे ती ट्रॅव्हल करत असते आणि लाईट हा इन द फॉर्म ऑफ वेव्ह ट्रॅव्हल करत असतो असं त्यांनी सांगितलं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला ट्रॅव्हल होण्यासाठी फक्त ती मीडियमचीच गरज आहे असं नाही, तर
विदाऊट मीडियमसुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी आहे ती ट्रॅव्हल होऊ शकते. व्हॅक्यूममधूनसुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रॅव्हल होऊ शकते. हे पुढे एक्सप्लेन करून दिलेलं आहे त्यांनी. आणि म्हणून ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी आहे ही जवळपास सर्व गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी पुरेशी आहे. म्हणून मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी जी आहे ती जवळपास जास्तीत जास्त गोष्टी आपल्याला एक्सप्लेन करून देते. जसं काही आता आपण मटेरियल मीडियम रिक्वायर्ड आहेच असं नाही. डज नॉट रिक्वायर्ड मटेरियल मीडियम फॉर द प्रोपगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स or velocity of light. If v is the velocity of light, then it depends upon the refractive index. ओके, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एखाद्या मीडियमचं काय असेल त्यानुसार त्याची वेलॉसिटी ठरते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याची जर डेन्सिटी जास्त असेल तर वेलॉसिटी कमी होते लाईटची वगैरे, ह्या गोष्टी पण त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर डिपेंड असणारी जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी ऑफ व्हॅक्यूम or it is the ratio of velocity of light in vacuum with velocity of light in the medium. याचा जो रेशो आहे तो काढला जाता. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम किती आहे तो काढता येतो. अशा प्रकारे ह्या पण गोष्टी आपल्याला सांगता येतात. त्यानंतर परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस ऑफ मीडियम ऑर परमिएबिलिटी ऑफ द मीडियम म्हणजे μ0 आणि ε0 ह्या गोष्टी पण आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीमधून एक्सप्लेन करता येतात. त्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ लाईटबद्दलही आपण वेव्ह नेचरवरून सांगू शकतो. वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी ह्या सगळ्या गोष्टी आपण वेव्ह नेचरवरून सांगू शकतो आणि त्या पुढे एक्सप्लेन केल्यावर आपल्याला वेगवेगळ्या फिनॉमिनॉन कशा घडतात ते सुद्धा पाहायला मिळते. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी आहे ती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे फक्त असं नाही की एकाच प्रकारची वेव्ह मिळते, तर वेगवेगळ्या प्रकारच्या रेंजेस ज्या आहेत वेव्हलेंथच्या त्यानुसार आपल्याला ही वेव्ह मिळू शकते. म्हणजे आपल्याला फेंटोमीटरपासून म्हणजे 10⁻⁻15 मीटरपासून तर काही किलोमीटर्सपर्यंतसुद्धा एखाद्या वेव्हची वेव्हलेंथ असेल तर ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असू शकते असं सुद्धा आपण सांगू शकतो. त्यानंतर आपण अशा प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारे इमिट होताना पाहू शकतो. जसं काही आपण इन द फॉर्म ऑफ गॅमा रेज, एक्स रेज और अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन, इन्फ्रारेड रेडिएशन, visible region that exists from 400 to 700 nanometer, or we can also see here electromagnetic waves at microwaves or radio waves. आपल्याकडे मायक्रोवेव्ह ओव्हन असेल त्याच्यामध्ये ज्या वेव्ज असतात त्या आपण मायक्रोवेव्ह म्हणजे मायक्रोवेव्ज असतात त्या पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजच आहेत. इन्फ्रारेड रेडिएशन, सूर्यापासून आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे लाईट जो मिळतो त्याच्यामध्ये सेव्हरल types of wavelengths that we are getting, all types of wavelengths that we are getting from the light or from the sun. Then infrared or ultraviolet light can also be called as the electromagnetic wave. Then visible region, also the radio waves, म्हणजे आपल्याला ज्या वेव्ह दिसत नाही पण आपल्या रेडिओवर त्या वेव्ह झाल्यानंतर आपल्याला रेडिओ किंवा कोणत्याही FM किंवा AM चॅनलवर आपल्याला ते ऐकायला जे मिळते ते झालं रेडिओ वेव्स. या सगळ्या प्रकारच्या वेव्ह ज्या आहेत त्या आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणून सांगता येतात. आपण 11वीमध्ये यातला काही पार्ट पाहिलेला आहे. त्यानंतर लाईट जो आहे तो एखाद्या वस्तूवर पडल्यावर तिथून रिफ्लेक्ट होतो, किंवा लाईट जो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हसुद्धा एखाद्या वस्तूवर पडल्यावर रिफ्लेक्ट होतात असं सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रिझममधून पास केल्यानंतर जिथे स्कॅटरिंग ऑफ वेव्स होते, लाईट वेव्स, अशा प्रकारे स्कॅटरिंग पण त्याचं होते. आणि स्कॅटरिंग झाल्यानंतर वेगवेगळ्या दिशेला वेगवेगळ्या वेव्हलेंथच्या लाईट जो आहे तो जातो आणि प्रोपोगेशन होताना त्याच्या वेगवेगळे कलर्स आपल्याला दिसतात वेगवेगळ्या ठिकाणी. आणि ते VIB, GY, OR, और याप्रमाणे व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, VIB, G ग्रीन, वाय नंतर येलो, ऑरेंज आणि रेड याप्रमाणे या सिक्वेन्समध्ये आपल्याला ते वेव्हलेंथच्या फरकाच्या स्वरूपात आपल्याला दिसते. तर याला आपण एकत्रितपणे स्पेक्ट्रम असं म्हणतो किंवा त्याला स्पेक्ट्रम लाईन्स असं म्हणतो. अशाच प्रकारे रिफ्लेक्शन आपल्याला ढगांमध्ये जे पाणी असते ते पाणी खाली पडताना त्या पाण्यातून सुद्धा मिळते. आणि म्हणून ढग ज्या बाजूला असतात त्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला काय पाहायला मिळतो, रेनबो पाहायला मिळतो. बरोबर आहे की नाही. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, लाईट ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं कन्सिडर करून आपल्याला एक्सप्लेन करता येतात. म्हणून अशा प्रकारच्या सर्व थिअरी याच्यामध्ये दिलेल्या आहे. आता जसं पार्टिकल नेचर कन्सिडर करून आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट किंवा कॉम्प्टन इफेक्ट या गोष्टी सांगू शकतो, तशाच प्रकारे आपण वेव्ह नेचर कन्सिडर करून हायजननी समजून सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आपण समजून सांगू शकतो. रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट वगैरे.
तर काही फिनॉमिनन असे असतात ज्या पार्टिकल नेचर ऑफ लाईट कन्सिडर करून एक्सप्लेन करता येतात. काही फिनॉमिनन आपल्याला वेव्ह नेचर ऑफ लाईट कन्सिडर करून एक्सप्लेन करता येतात. अशा प्रकारे या सर्व फिनॉमिनन ज्या असतात ज्या पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर नुसार एक्सप्लेन करता येतात, अशा फिनॉमिनन जर आपण पूर्णपणे पाहिल्या तर त्या ठिकाणी आपल्याला पार्टिकल नेचरसुद्धा काही प्रमाणात कन्सिडर करावं लागेल लाईटचा आणि वेव्ह नेचरसुद्धा कन्सिडर करावं लागेल. अशा प्रकारे लाईटला ड्युएल नेचर असते असं म्हटलं जाते. ते आपण डिटेलमध्ये 14 नंबरच्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत की ड्युएल नेचर ऑफ लाईट काय असते आणि कशा प्रकारे लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स ऑल्सो इन द फॉर्म ऑफ पार्टिकल्स असते हे आपण पुढे शिकणार आहोत. फोटॉन इज द discrete energy particle, okay, that we are going to see later on. There is a dual nature of light.